नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण आज पाहत आहोत विज्ञान भाग 1 इयत्ता 10वी गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? विश्वातल्या कोणत्याही दोन गोष्टींमध्ये गुरुत्वीय बल असतं आणि हे गुरुत्वीय बल त्यांच्या वस्तुमानाच्या प्रोडक्टला समानुपाती आणि त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती असतं. हे आपण मागच्या इयत्तेत शिकलो आहोत. गुरुत्वाकर्षणाविषयी सर आयझॅक न्यूटन यांनी फार महत्त्वाचं काम केलेलं आहे. त्याच्यापूर्वी असलेले योहानस केपलर यांनी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असे 3 नियम दिलेले आहेत. ते 3 नियम आपण या पाठात बघणार आहोत. चला तर आपण बघूया पहिली स्लाइड. बघा, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? तर सर आयझॅक न्यूटन ज्या वेळेला ॲपलच्या झाडाखाली बसले होते त्यावेळेला झाडावरून पडलेलं ॲपल हे पृथ्वीच्या दिशेने आलं. त्याने त्यावेळेला विचार केला की हे पृथ्वीच्या दिशेनेच का आले बरे? तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गुरुत्वीय बल. याचा शोध त्यांनी त्यावेळेला लावला. आता बघा, बल व गती, वेग परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल. आता बल व गती म्हणजे काय? समजा एखादा चेंडू आहे, समजा फुटबॉल आहे, तो स्थिर अवस्थेत आहे. आपण जोपर्यंत कोणतेही बाह्य बल त्याच्यावर लावत नाही किंवा आपल्या पायाने त्याला मारत नाही तोपर्यंत स्थिर अवस्थेत असलेली वस्तू जी आहे म्हणजे फुटबॉल जो आहे तो स्थिर अवस्थेत राहणार. आणि गतिमान अवस्थेतला फुटबॉल किंवा कोणतीही वस्तू जोपर्यंत आपण त्याच्या विरुद्ध कोणतेही कार्य करत नाही तोपर्यंत तो जो फुटबॉल आहे तो गतिमानच राहणार. समजा जमिनीवरून फुटबॉल जात असेल तर थोड्या वेळाने तो जाऊन थांबतो. मग ह्याच्यावर कोणतं बल कार्य करतं? तर जमीन त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच या फुटबॉलला अपोज करण्याचं काम करत असतो, म्हणजेच त्याच्या विरुद्ध दिशेने काम करत असतो आणि म्हणून फुटबॉल एका ठराविक दिशेला जाऊन थांबतो. तर हे आहे बल व गती यांचं एक उदाहरण. आता बघा मुलांनो, वर्तुळाकार गती म्हणजे सर्क्युलर मोशन, म्हणजे आपण बघतो गोफण किंवा कोणतीही वस्तू वर्तुळाकार फिरत असेल तर त्याला एका धाग्याने जोडलेला आहे आणि तो धागा तो शेतकरी आपल्या हातात घेऊन गोल गोल फिरवत असतो. आता इथे त्या स्लिंगला मध्ये पकडलेला आहे शेतकऱ्याने आणि त्याच्यामुळे ती गोल गोल फिरते. परंतु समजा आपण विचार केला सोलर सिस्टीमचा, तर सूर्याभोवती आपली पृथ्वी किंवा बुध ग्रह किंवा ज्युपिटर किंवा शुक्र हे ग्रह कसे बरे फिरतात? तर त्यांच्यासाठी कोणतं तरी बल कार्य करत असतं आणि ते बल सूर्याच्या दिशेने कार्य करत असतं आणि यालाच अभिकेंद्री बल किंवा अभिकेंद्री फोर्स म्हणजेच सेंट्रिपेटल फोर्स असं म्हटलं जातं. आता अभिकेंद्री गती किंवा सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय? बघा, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास सेंट्रिपेटल फोर्स असं म्हटलं जातं. आपण बघा, जत्रेमध्ये जातो, फेअरमध्ये जातो, तिथे मौत का कुआ नावाचा एक खेळ असतो. त्याच्यामध्ये तो मोटरसायकल स्वार गोल 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 फिरत असतो, परंतु तो ते खाली पडत नाही. याचं कारण त्यावेळेला एक सेंटर तयार होतो आणि मधल्या दिशेने ते बल लावलं जातं, म्हणजेच ते सेंट्रिपेटल फोर्स आहे आणि वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने ते कार्य करत असतं. अशाच प्रकारे सोलर सिस्टीम मध्ये सुद्धा त्याच्या सूर्याभोवती फिरणारे ग्रह यांच्यामध्ये आणि सूर्यामध्ये कोणतंही कनेक्शन नसतं, तरी सुद्धा हे ग्रह कित्येक मिलियन्स इयर्स या सूर्याभोवती गोल प्रदक्षिणा घालत आहेत. किंवा चंद्र सूर्याभोवती फिरत आहे. चंद्र आणि सूर्यामध्ये सुद्धा कोणताही कॉन्टॅक्ट नाही आणि हे गुरुत्वीय बलामुळं म्हणजेच त्याची जी वर्तुळाकार फिरण्याची दिशा आहे त्यांनी सेंटरवर टाकलेल्या बलामुळं हा फिरत असतो आणि ह्याची प्रत्येक पॉइंटला म्हणजे वर्तुळाकार जेव्हा एखादी गोष्ट फिरते तेव्हा प्रत्येक पॉइंटला त्यांची दिशा बदलत असते आणि ती रेडियसला लंब असते. म्हणजे सर्क्युलर जी आकृती तयार होते त्याच्या रेडियसला जी लंब असते म्हणजे परपेंडिक्युलर असते आणि त्याच्यामुळे ती पृथ्वीच्या दिशेने येत नाही किंवा पृथ्वीच्या बाहेर जात नाही. पृथ्वीच्या बाहेर जाण्यासाठी त्याला इस्केप व्हेलॉसिटीची गरज असते. त्याच्याविषयी आपण याच पाठात पुढे बघणार आहोत. आता बघा, केपलरचे नियम 16व्या शतकामध्ये ग्रहांची गती
याच्याविषयी सर्वात पहिला अभ्यास योहानस केपलर यांनी केला. आता केपलरचा पहिला नियम काय आहे बघा, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. नाभी म्हणजे आपण गेल्या वर्षी बघा की 9व्या इयत्तेत बघितलं होतं की अंतर्वक्र आरसा आणि प्रिन्सिपल ऍक्सिसला समांतर आलेले जे किरण असतात ते एका बिंदूमधून बाहेर पडतात. तो बिंदू म्हणजे त्याचा फोकस असतो. तशीच ही जी पृथ्वीची प्रदक्षिणा आहे किंवा कोणत्याही ग्रहाची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा आहे ती लंबवर्तुळाकार असते. ती स्पेरिकल शेपमध्ये नसते किंवा एका वर्तुळाकार गतीमध्ये ती फिरत नाही. आता केपलरने काय सांगितलं की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. म्हणजे इथे आपल्याला 4 नाभी काढता येतील, तिथे कुठेतरी हा सूर्य असतो, म्हणजेच ती लंबवर्तुळाकार गती आहे. म्हणजे हा पॅराबोला शेप तयार करतोय. केपलरचा दुसरा नियम बघा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे काय मुलांनो, आता बघा आपण आकृतीत बघतो की पहिली, दुसरी आणि तिसरी पोझिशन याच्यामध्ये एक एरिया दाखवलेला आहे. ASB हा पहिला एरिया आहे, त्याच्यानंतर CSD हा दुसरा एरिया आणि ESF हा तिसरा एरिया आहे. आता आपला हा जो नियम आहे, केपलरचा दुसरा नियम आहे, तो काय सांगतोय तर ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे समजा A to B इतका अंतर चालायला, फॉर एक्झाम्पल एखाद्या ग्रहाला एक ठराविक वेळ लागत असेल, उदाहरणार्थ आपण समजा 1 तास लागत असेल, तसेच C to D जायला सुद्धा 1 तासच लागतोय, म्हणजे समान कालावधी आहे. आणि E to F जायला सुद्धा 1 तासच लागत असेल, तर बघा तो क्षेत्रफळ हे लंबवर्तुळाकार असल्यामुळे आपल्याला क्षेत्रफळ दिसतोय, तर क्षेत्रफळाचं मापन केलं तर ते सारखंच असतं. हा केपलरचा दुसरा नियम आपण इथे अभ्यासलेला आहे. आता पुढल्या स्लाइडमध्ये बघूया केपलरचा तिसरा नियम काय आहे. तर बघा मुलांनो, केपलरचा तिसरा नियम असा सांगतोय की सूर्याची परिक्रमा, आता परिक्रमा म्हणजे काय तर रिव्होल्यूशन, स्वतःभोवती जो ग्रह फिरतो त्याला म्हणतात रोटेशन. आणि दुसऱ्या एखाद्या वस्तूभोवती म्हणजे सूर्याभोवती एखादा ग्रह फिरत असेल तर त्याला म्हटलं जातं परिक्रमा, म्हणजेच त्याचं रिव्होल्यूशन झालेलं आहे. तर सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा, आवर्तकाल म्हणजे पिरियड, वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. आता सूर्यापासूनचं जे ग्रहाचं अंतर आहे, सरासरी अंतर, त्याला आपण R हा सिम्बॉल घेऊया, स्मॉल r, आणि त्याचा आवर्तकाल म्हणजे त्याचा पिरियड जो आहे त्याला आपण कॅपिटल T घेऊया. केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार बघा, T चा वर्ग हा R च्या घनाला म्हणजे सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती आहे. आता पुढे बघा, T चा वर्ग बरोबर KR घन. आता इथे आपण समानुपातीचं चिन्ह काढलं आणि त्या ठिकाणी इक्वल टू साइन आलं, तिथे K हा स्थिरांक घेतला, म्हणजेच R³ हा त्याला मल्टिप्लाय आहे, आणि जेव्हा तो T² कडे जाईल, लेफ्ट हँड साइडला जाईल, तेव्हा तो R³ हा T² ला डिवाइड होईल, इज इक्वल टू K, म्हणजे हा स्थिरांक आहे. आणि अशा प्रकारे हा केपलरचा तिसरा नियम आपण अभ्यासलेला आहे. तर मुलांनो, आता आपण या सेशन मध्ये काय काय शिकलो बघा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वैश्विक बल म्हणजे पृथ्वीवर असणाऱ्या कोणत्याही 2 वस्तूंमध्ये वैश्विक बल असतं, म्हणजे एकमेकांकडे अट्रॅक्ट होण्याचं बल असतं. उदाहरणार्थ भारतामध्ये असलेली एखादी वस्तू आपण दगड समजूया, आणि अमेरिकेमध्ये असलेला दगड, या दोघांमध्ये सुद्धा अट्रॅक्शन असतं. आणि हे अट्रॅक्शन तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे या दोघांचं मास याला समानुपाती आणि त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती असतं. म्हणजे पृथ्वीवर कोणतेही 2 ऑब्जेक्ट्स असतील त्या ऑब्जेक्ट्स मध्ये नेहमीच अट्रॅक्शन असतं. त्याचप्रमाणे आपण बघितलं केपलरचे 3 नियम. केपलरच्या 3 नियमांनुसार कोणताही ग्रह सूर्याभोवती फिरताना तो लंबवर्तुळाकार दिशेने फिरतो. त्याच्यानंतर दुसरा नियम बघितला की इक्वल टाइम इंटरवल मध्ये तो इक्वल एरिया ऑक्युपाय करतो. आणि तिसरा नियम बघितला की आवर्तकाल म्हणजे ग्रहाचं ह्याच्याभोवती परिक्रमा करणं म्हणजे रोटेशन करण्याची जो वेळ आहे, आवर्तकाल, तो त्याच्यामधील म्हणजे ग्रह आणि सूर्य याच्यामधील सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण पुढील सेशनमध्ये सुद्धा न्यूटनचे म्हणजे सर आयझॅक न्यूटन दिलेले काही नियम बघणार आहोत आणि इस्केप वेलॉसिटी म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. धन्यवाद.